संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदय प्रगटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामी उपजे आवडी मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे तुका म्हणे साधन सुलभ गुमाटे परि उपतिष्ठे परि उपतिष्ठे परि उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामी उपजे आवडी सुख 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 घडोघडी वाढू लागे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरे चरण संताची हरे चरण संताची हरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दादा कृपादाने कधे लावी सारू दादा कृपादाने कधे लावी सारू दादा कृपादाने कधे लावी सारू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावकारं कलाङ्काङ्कतेजोदिकमोदिवक्रं खलानिशबाधापनोदार्दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदा शास्त्रार्थमिति मुखे यस्य वेदा शास्त्रार्थमिति नमो ब्रह्मा स्वरूप श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणौ रघुवर विमल जसु जोदायक पलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेश विकार प्रभु के चरण में पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी मेरे प्रिय वदरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धलो पावन झालो चराचर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा
अहो जी स्वामी तुकया देवा वा यावरी न करावा मुछा भेरू संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे वाढू लागे वाढू लागे वाढू लागे. श्री क्षेत्र महालगाव या परमपावन पुण्यनगरीमध्ये युगराज सद्गुरू गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज, प्रातस्मरणीय नित्यवंदनीय पूजनीय सद्गुरू स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला, नटलेला, हरिनामानं समृद्ध झालेला, नामस्मरणाने तृप्त झालेला, ईश्वराच्या आशीर्वादानं पवित्र झालेला हा गोड अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाचा आजचा 6वा दिवस आहे. आणि सप्ताह करणं आणि ईश्वराचं नामस्मरण करणं हीच खरी भक्ती सांगितलेली कलियुगामध्ये. कलियुगी माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. करणाऱ्याला भेट देतो ना, ऐकणाऱ्याला काय फेकून देतो का? नाही नाही नाही. श्रवणम कीर्तनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अर्चनम वंदनम विष्णुस्मरणम पादसेवनम अशा 9 प्रकारच्या भक्ती. त्याच्यात श्रवणम 1 नंबर आहे. गलांडे पाटील पहिलं ऐकणाऱ्याला हो फार मोठं पुण्य आहे महाराज ऐकणाऱ्या. तुम्हाला सांगतो नारद मुनींनी वारल्या कोळ्याला एक लहान पोरं बोलत राहत काय होतं, त्यांना छोटा भीम पाहायची राहते घरी सवयी, तर मोठा भीम दिसत होता. त्याचे ते बॉल सगळे बाउन्सर डोक्याच्या वर जाते, ते बॅटला बसत नाही, पोरं म्हणते याच्या नाही लागायला. याचा संत चरणराज आणि हा याला शुभेच्छा द्या. दोष त्यांचे. महाराज वाल्या कोळ्याला नारद मुनींनी एकच शब्द सांगितला, फार मार्मिक तुमच्याशी मी बोलतो. तुम्ही बेटाच्या परिसरातले लोक आहेत. गंगागिरी, नारायणगिरी, रामगिरी महाराजाचं प्रेम लाभायला सुद्धा भाग्य लागतं. इतके भाग्यवान माणसं तुम्ही. प्रेम करावं. अरे आई बापाचं साधूचं प्रेम ज्याला मिळतं तो या जगात सगळ्यात जास्त भाग्यवान आहे. काहींच्या जीवनात आईबाप नाही, फोटोकडे पाहून रडतात. आणि काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे, लोक पूजन करायला तयार आहे, अगरबत्त्या लावायला तयार आहे, जीव वळून टाकायला तयार आहे, पण त्यांना त्या मापाचे संत भेटत नाही. हे लोकांचं दुर्भाग्य आहे. आपल्याकडे अशी गादी आहे. अरे हिमालयातून जरी योगी आला, 750 वर्ष तप केलेला योगी आला, तरी तो गंगागिरी महाराजांच्या गादी समोर नतमस्तक होतो. एवढी महान गुरु परंपरा आपल्या वाट्याला आलेली. योगी नतमस्तक होतो. योगी राज आपल्या गुरुकडे भारतातून नाही जगातून लोक योग शिकायला यायचे, असे आपले गुरु आहेत. गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, सद्गुरू रामगिरी. साधूचं प्रेम मिळायला भाग्य लागतं. वाल्या कोळ्याचं भाग्य फळाला फळफळ त्याचं भाग्य काय. त्याच्या दारात अचानक संत आले, पण ओरिजिनल आले. कसे आले? ओरिजिनल आले. आणि मग त्यांनी काही रामायण ऐकलं त्यांचं, त्यांनी हरिपाठ केला होता वाल्या कोळ्याने. हरिपाठाच्या विरुद्ध पॅनलचा माणूस. वाल्या कोळ्याचा हरिपाठाला याला विरोध होता, तो त्या ह्याच्यात नव्हताच. एक टोकाचा नास्तिक आहे, एक टोकाचा पापी आणि एक टोकाचा पुण्यवान यांची भेट आहे. पण त्या भेटीतून रामायणासारखा महान ग्रंथ तयार झाला. याला संतांचा आशीर्वाद म्हणतात. सगळ्यात मोठा आशीर्वाद. काय नाही सांगितलं त्याला, फक्त मारताना हसणारा माणूस. तो मारायला लागला आणि हे फक्त हसले. मग त्याला वाटलं का हसताय. त्यांनी सांगितलं बाबा मी मरणाच्या पलीकडे गेलो. तो आणि मरणाच्या पलीकडे जाता येतं का? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. मारताना हसणारे मी नाही पाहिले. 7 राजनं माणसं मारले, शंभू 7 राजनं मारले, पण हसणारे नाही पाहिले. लय अवघड आहे. इथं तुम्ही कीर्तन संपल्यावर जर म्हणले मला, आता रोहिदास पाटील शेळकेंनी मला फोन केलाय ग्रामस्थांच्या वतीनं, पण ते जर म्हणले आजच्या दिवस महाराज मोकळेच जातो, ते मरताना हसत होते, आम्ही घरी जाताना सुद्धा हसायचो नाही. एवढा फरक आहे. व्हॉट अ लॉंग डिस्टन्स. किती मोठा डिस्टन्स आहे ते. मग महाराज
त्यांनी हसताना माझं म्हणे, देव जिंकावा लागतो, देह जिंकावा लागतो, मग माणूस मारताना हसतो. मला माझं मरण माहिती आहे, आज नाहीच माझं मरण लिहिलेलं, तू कशासाठी काय करतोय? म्हणजे मी मारणार आहे तर मी तू मारणार, तू कोण मारणारा? मला मारणारा वेगळा आहे. कोण आहे? तो राम आहे. मग मी मरणार नाही, मग तूच साधू होणार आहे. त्याच्याकरताच मी आलोय. तुला रामायण लिहायचंय. हे जगाच्या पाठीवर पहिल्यांदा सांगणारे त्याला भेटले आणि त्यांनी ऐकलं. ते काय म्हणले? राम म्हण. त्यांनी ऐकलं. आपले लोक ऐकत आहे पण ऐकत नाही. पप्याला सांगितलं ना अभ्यास कर, तो बाहेर आहे का? पण करीत नाही. म्हणजे ऐकू येतं पण ऐकत नाही. मग काय करा? कीर्तन ऐका. म्हणजे संतांच्या शब्दाला असं फुलासारखं मोत्यासारखं आपल्या जीवनात उतरवा. जीवनाचं नंदनवन फुलून जाईल. फार सुंदर अभंग आहे. मी अभंगाचा भावार्थ सांगतो, नंतर कार्यक्रमाच्या परिहाराकडे जातो. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. एखादा चुकून तुम्हाला जर ओरिजिनल साधू भेटला, सहज भेटतो तो, सहजच जर भेटला तर तुमचं वासनेचं बीज जाईल. वासना नाही जाणार बरं का, वासनेचं बीज जाईल. झाड जळवा का त्याचं बीज जळवा. शांभाऊ बीज जळालं म्हणजे झाडाचं काही कामच नाही. शांभाऊच्या किती मशनरी, पण लाईट जर गेली तर काय मिक्सरचे बटणं किती फिरवा, शांभाऊ थकून जाईल. पण मिक्सर लाईट गेलं, मिक्सर साथ, म्हणजे बीज जळालं पाहिजे. बीज संताच्या सहवासाने बीज जात आहे. काय वासनेचं बीज काय आपल्याला पुढं पाहायचंय. मग शब्द आहे मग, त्याच्यानंतर बरं का, त्याच्या अगोदर नाही, त्याच्या अगोदर नाही. आपले लोक असे इतके खतरनाक आहे. पोहे चपातीला आलं तर ज्ञानेश्वरी बंद करते, तेव्हा ते पोहे गार होतील. पहा ज्ञानेश्वरी बंद. एक जण म्हणतो एवढं 2-4 वाय अध्याय ते झालं जेल अध्याय ते पोहे गार होतील. ते काय होतं मग माझ्या नाही येत कायला ज्ञानेश्वरी वाचायला, पोहे खायला. जीव पोयाकडे वाढलेला आहे, पण शरीर ज्ञानेश्वरीचं पारायण करताना दिसतंय, पण जीव ज्ञानेश्वरीत गुंतलेला नाहीये. जीव गुंतला पाहिजे. लक्षात आलं? देवात जीव गुंतला पाहिजे. सगळा जीव घरी गुंतला आणि कीर्तनाला आला. नुसत्या त्या डोक्यात एकच कुलूप लावलं नाही काही, कुलूप लावलं नाही काही, म्हणजे कुलपचंच कीर्तन होऊन गेलं. परिस्थिती कशी असू द्या, मनस्थिती जर राजासारखी असेल तर आयुष्याचं सोनं होतं. परिस्थिती कशी असू द्या, काही बंगल्यात जाम झालेली आणि काही झोपडीत 24 तास हसून राहिली. माणूस आतून फ्रेश पाहिजे, बाहेरून काहीच होऊ शकत नाही. तुमचे रोग आतू नये, तुम्हाला मृत्यू आतू नये, तुम्हाला दुःखही आतू नये. आणि लक्षात ठेवा, आनंद नावाचा आशीर्वाद सुद्धा आतूनच असतो. तर आतमध्ये डोका आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. हाच खरा ईश्वराला आपला सलाम आहे का बाबा तू जन्माला घातलं मी हसत राहिलो आयुष्यभर. रडणाऱ्यांना वर अवघड आहे, कारण ते जन्माला आले तेव्हा गावाला तकलीफ झाली, ते शिकले तर मास्तरला तकलीफ झाली, त्यांचं लग्न जमलं तर सासू सासऱ्याला तकलीफ झाली, आणि ते मेले तर बाबाला तकलीफ झाली. कावळा शिवा बाबा थकून गेला श्लोक म्हणून. नाही नाम छिन्नान ते शस्त्राणी नाही नमदा हाती पाव का हानाचे नम क्ले त्यांनी तेव्हा पूर्ण शोषे ती मारुत. हा कावळा म्हणे अजिबात जमणार. बाबा म्हणे वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गिरणाते नरोबर आणि तथा शिराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयमी नवाणी देही. कावळा म्हणते 167 सोयरी मोडेल तू श्लोक म्हणूस नको. अव्यक्तादिनी भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त नान्य तत्र का परिवेदना. कावळा म्हणे जमूच शकत नाही भाऊ, जमूच शकत नाही. तो पाकिट डबल कर, पण मी शिवणार नाही, कारण मला पाकिटच नाही. देही नित्यम वद्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वानी भूतानी नत्वम शोची तुम्हाराशी. कावळा शेवटी थकला. कावळा म्हणजे जाऊ दे मोरदे, तुझा आणि माझा धंदा एकच आहे, आपण एका टोळीतले, शेवटी मी चोच मारितो. पण 1 तासाने पाहुणे गेलो कावळा शिवला. गुंतून जातोय माणूस. याचं कारण आहे का जीवनामध्ये जन्मही कळाला नाही, देवही कळाला नाही, संतही कळाले नाही. आयुष्य, संत आणि देव हे 3 तत्व कळले नाही का जीवनाचा सत्यानाश होतो. आणि आईबाप, संत आणि देव 3 गोष्टी कळल्या का आयुष्याचा उत्सव साजरा होतो. विठ्ठल शास्त्रीय भाषेमध्ये पितृयज्ञ, ऋषीयज्ञ आणि देवयज्ञ 3 यज्ञ झाले पाहिजे. विटा टाकून यज्ञ केला तरी काय उपयोग नाही. हे पण हे 3 यज्ञ महत्वाचे. 3 फाईल आपल्या 5 झाल्या का पहा. आपल्या जीवनामध्ये गुरु प्रसन्न आहे का पहा. 1 आई बाप प्रसन्न आहे का पहा. 2 आणि हे प्रसन्न असले का देव प्रसन्न होईल. 3 बस आयुष्यात परमार्थ एवढाच. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या संताच्या चरणाच्या स्पर्शानं. विठ्ठल 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 विठ्ठल
संतांच्या चरणाच्या स्पर्शानं तुमच्या वासनेचं बीज जातं. त्याच्यानंतर रामाच्या नामात आवड तयार होती. 3 प्रकारचे भक्त आहे, आवडीचे, नडीचे आणि सवडीचे. तर तुम्ही आवडीचे होता. आवडीचे, नडीचे आणि सवडीचे. काही आवडीने येऊन बसतात, त्यांना असं वाटतं कीर्तन संपूच नाही. काय वाटतं? संपूच नाही. काही काही नडीचे असतात, ते बोरला पाणी लागत नाही, गुड्डीचं जमत नाही, पप्याला नोकरी लागत नाही, पप्याला पोरं होत नाही, घर बांधकाम होत नाही, कांद्याला भाव भेटत नाही, मक्काला भाव भेटत नाही, कापसाला भाव भेटत नाही, पैसे शिल्लक राहत नाही, पैसे नुसते खर्चच होत्या. काही काहींना 6:30 पासून तगाद्याचे फोन येत्या, काहींना रात्री झोप येत नाही, काहींना दिवसा झोप येत नाही, काहींच्या मणक्यात गॅप आहे, काहींच्या डोक्यात गॅप आहे. मनक्यातल्या गॅपवाले बरे, ते तरी चट डोक्यातल्या गॅपवाले साऱ्या गावाला तकलीफ देतील. समजून घ्यायचे याच्या डोक्यात गॅप पडेल. लय अवघड. मी आता बीडला कीर्तनाला चाललो, शांब माझ्या मागे एक माणूस बसला होता. तो म्हणे, महाराज भगवान शंकर विष काऊन पेले असते? मी म्हणलं, मी बिगर पाकिटाच्या कुठल्याही शंकेचं निरसन करीत नाही. तू फोन पे मारीत असलात मी तुला सांगतो. आपले दाणे फुकट काय लय काय. मग तो म्हणे, महाराज ते आपला विषय अवघड आहे. म्हणलं, तू एकटाच आहे का? अजून तो जोडीदार आहे? तो म्हणे, आपले 2 जोडीदार पुढं बसेल, हा एक आणि ते 2 पुढं. तिघांच्या डोक्यात गॅप होता. किती गॅप होता पहा तुम्ही. मी त्यांच्या गप्पा ऐकायला लागलो त्या दोघांच्या. एक दुसऱ्याला काय म्हणे, माझ्या आजोबाकडे इतकं वावर आहे म्हणे, इतकं क्षेत्र आहे, एखादं जर पहिलीला चक्कर मारायला गेलं तर 80 वर्षाचं होऊन बाहेर येतो. मी म्हणलं, एसटी पेटा ती काय आता. काही काहींचं बोलणं लय वलसेल. तेच शेजारचं म्हणे, काय तो आज्याचं कौतुक सांगतो म्हणे, माझ्या आज्याकडे इतका मोठा बांबू आहे म्हणे, लोक रात्री व्हॉट्सअप काय खेळत या, व्हॉट्सअप काय खेळता. माझा आजा आहे ना, रात्री बांबूना चांदण्या इकडच्या तिकडे लोटीत. किती गॅप आहे एवढा. मला तर वाटलंच नाही मी एसटी. मी फ्लाईटने प्रवास करतो काय. त्याचा शेजारचं म्हणे, असं अरे म्हणे, चतुर्थीला जर चंद्र नाही निघला तर आमच्या आज्याकडे लोक येते म्हणे, आणि आमच्या आज्याला लागल्या ढगड डुगड बाजूला, कारण टापकान चंद्र बाहेर काढा, आजा लगेच चंद्र बाहेर काढी. म्हणलं, यांची आजी असे होते ते नातू काय पेटेल असतील बाहेर. त्याचा शेजारचं म्हणजे, एवढा मोठा बांबू तो आजा ठेवतो कुठं? ते म्हण, तो आज्याच्या वावरामध्ये एवढं मोठं क्षेत्र काय. मग तो माया मागचा होता ना, त्याला म्हणलं, हे असे लोक असल्यामुळं, एवढे येडे खाली पाठवल्यामुळं भगवंताला विष प्यावं लागत. मग काय पेतील ते बिचारे, तकलीफच त्यांची. हा, काय होतंय जीवनामध्ये, संत चरण रजन मग राम. आवडीचे, नडीचे आणि सवडीचे. इथं होतो काही सवडीचे भक्त आहेत. वेळेवर चालू करा, वेळेवर संपत, सगळं ओके होतंय. तेवढ्या पुरतं तेवढं करायचं, जास्त पडायचं नाही. बाबा बिबा जर झालं तर आपल्या प्रपंचाचं वाटलं होईल. मापात 1-2 अभंग पाठ करायचे, 5 बारीचं भजन करायचं, 11 वाजले घरी निघून जायचं. आपला अभंग झाला तर जायचं, नाही तर काय व्हाळ नाही. भजनी अशी रुसा त्या रात्री मग अभंग झाला नाही, तो टीव्हीवर ठेवू आपण हो. भजनात या तर मी सोडून द्या, ही पायरी ना महाराज, या पायरी चढताना मी सोडून द्यायचा आणि मग पाया पडायचा. इथं जर घमेंड घेऊन आले तर वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल त्याच्या पुढे कोणीच नाही महाराज. बाबा नाही, ज्ञानी नाही, शास्त्रज्ञ नाही. त्यानं एका सेकंदात ठरवलं सृष्टीचा नाश होईल आणि मुंगीसारखी आपण मरू. सगळ्यात मोठा तो आहे, कुणीच नाही त्याच्या पुढं. जन्माला त्यांनी घातलं, शेवटी मारणार सुद्धा कोणी. हे पुनव लागी रान का देवा, हा पुनव लागी रान का देवा, कर देवा. शंभूची गोड साऊंड सिस्टीम 5. देव पौर्णिमेला ग्रहण आणतो, अमावस्याला ग्रहण आणतो, भर समुद्राची भरती ओटी निर्माण करतो. आणि देव रोज 5,000 माणसं जन्माला घालतो, 7,000 मारतो. पण एकटा उभा आहे मंदिरात. जो तो ज्याच्या त्याच्या नादात आहे, पण कोणाला किती वाजता उचलायचं याचं मात्र त्याच्या हातामध्ये माप आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. तो आपण नोटा मोजायच्या नादात आहे, तो आपल्याला उचलायच्या नादात आहे. ए पुनव लागी रान का देवा, कर देवा, आवासाचा भराम का देवा, कर देवा. दर्याच्या लाटाला या
माग पुढं का देवा तुला मानसाच सुटल या कोड का चंद्राचा सूर्याचा खेळ हो चंद्राचा सूर्याचा खेळ धरणीची सोंगटी देवाईना मानसाची जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी कसा उलट तो फासा कसा उलट तो फासा कशी चाले नियती देवाईना मानसाची जिंदगानी एकटी जिंदगानी एकटी पुनवला गिरान का देवा कर देवा हे आवाजाचा राम का देवा कर देवा दर्याच्या लाटालाया माग पुढं का देवा तुला मानसाचं सुटलया कोण का चंद्राचा सूर्याचा खेळ धरणीची सोंगटी देवाईना मानसाची जिंदगानी एकटी जिंदगानी जिंदगानी शेवटी माणूस देवाशिवाय एकटा आहे म्हणून काय करा आवडीचे नडीचे सवडीचे 3 प्रकारचे भक्त आहे आवडीचे होण्याचा प्रयत्न होतो पण कधी वासनेचं बीज जळाल्यानंतर मग रामनामी उपजे आवडी पिठीचा भाता जोऱ्यात फुका मग रामनामी उपजे आवडी नाही तर पिठीला माहित द्या सुख घडो घडी वाढू लागे सुख ज्या सुखासाठी आपण फिरतोय सुखासाठी आपण फिरतोय ते सुख आयतं दारात येत नुसतं येत नाही वाढायला लागतं इतका संतांमध्ये पावर नारायणगिरी महाराजच्या पायावर 10 रुपये ठेवणाऱ्या माणसाच्या 2 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन आहे हा चमत्कार नाही तर काय तो म्हणतो नारायणगिरी बाबाच्या पायावर 10 रुपये ठेवले होते बाबा म्हणले होते कल्याण 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 राजा हो तुमचं कल्याण होईल कोटीनं पैसा येईल हो राजा हो पैसा पैसा काय करता काय आशीर्वाद त्यांच्या वाणीतून निघत होता मोठ्या सप्ताला जर पाऊस आला एकादशीच्या दिवशी लोक जर भिजत असले तर महाराज फक्त काय म्हणायचे माहिती का आज एकादशी उद्या काल्याचा प्रसंग आहे आज पाऊस आहे पडा निवाऱ्याला घ्या फराळ आमचे वारकरी आले गंगागिरी महाराजांवर प्रेम करतात दरवर्षी येतात 200 पावणे 200 वर्षाची परंपरा आहे असा सप्ताह जगात नाही भूमंडळात नाही त्रैलोक्यात नाही विश्वात नाही ना हो आणि हे वारकरी येतात बसतात भजन करतात आज एकादशी आहे पाऊस आहे घ्या फराळ पडा निवाऱ्याला उद्या काल्याचा प्रसंग आम्ही यावर्षी आहोत पुढे असो नसो परमार्थ करीत राहा देवाचं नाम घेत राहा सरलाबेगचा आशीर्वाद तुमचं कल्याण करील माझा तुम्हाला नमस्कार 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 जगाला वंदन करणारे आणि आलेले अज्ञानिक पापी कुणी असो प्रत्येकाच्या समोर वंदन करणारे एकमेव अद्वितीय संत सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज लय प्रेम हृदयात प्रेम संत चरणराज लागत असत मी तुम्हाला सांगितलं का बाबाच्या पायावर 10 रुपये ठेवणाऱ्याचं कोटीत ट्रान्झॅक्शन गेला आशीर्वाद आहे मग सांगितलं कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदय प्रगटे रामरूप एखादी मूर्ती पाहिल्यानंतर आपोआप डोळ्यात पाणी येतं हृदयामध्ये रामरूप तयार होतं आणि देव भेटतोय देव भेटण्याकरता मन बुद्धी चित्त आणि अहंकार 4 गोष्टी लय महत्वाच्या अहंकार गेलाच पाहिजे बुद्धी त्याच्या पायावरच राहिली पाहिजे मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी त्याची पाहिजे बुद्धी लय महत्वाची परमार्थात आमच्याकडे दत्तू पाटील एक भजनी होता जाल होता त्याला काही सांगायचं मला तू वाचकायचा आमचं तो म्हणत मी किती दिवसाचं भजन करतो आणि तुम्ही मला आकली शिकवता का आता दिवसाचं काय आता तुलाही दिवसाचं भजन करतो म्हणजे तू काय शंकराचार्य झाला का काय म्हणलं तू सारा उरफटाच गाथा म्हणून राहिला का ते एका जनार्दनी घोडो त्यांचा संघ होता तो 22 वर्ष आमच्या पुढे एका जनार्दनी घोडं त्यांच्या संघ वाढायचा
मी म्हणलं आप्पा थोडे दमानं गेल टाका तो आणि यावा मला बोलायचं काही काम नाही मला झालेली 35 वर्ष म्हणलं चालले उरफाटा काकडा बुद्धी पाहिजे ना अहो किती ते लोक भजन करतात अजून रूप पाहता लोचनीचा अर्थ त्यांना माहित नाही कधी माहित व्हायचं धर स्वरण म्हणसा 35 चाल लावले हो त्यांना रूपाला पण रूपाचा अर्थ काय कळाला नाही चाली लावू नका पण अर्थ समजून घ्या संतांचे शब्द समजून घ्या लय गरज शब्द समजले पाहिजे हा म्हणून काय तर कंठी प्रेम दाटे नाही आणि बुद्धी लावली पाहिजे ज्ञानेश्वरी गाथा बंगला बांधताना बुद्धी ट्रॅक्टर घेताना बुद्धी बोर मारताना बुद्धी काही आपला शेतीमाल विकताना बुद्धी काही विकत घेताना बुद्धी अहो साधी खुर्ची घेताना बुद्धी अहो साधी चप्पल घेताना भलतं डोकं लावितो एक जणांना साऱ्या दुकानातल्या चप्पला डांबरीला काढायला लावल्या मग एक पीस निवडलं म्हणलं चप्पलला अहो 9ला चप्पल घ्यायला गेला 4:30ला चप्पल पसंत झाली श्याम भाऊ काय खतरनाक खिलाडी म्हणलं तू पण बुद्धी लय महत्वाची आज तुम्हाला सांगतो बुद्धी परमार्थात जे लोक लावतात ज्ञानोबराय ज्ञानेश्वर लिहिली बुद्धिवंत करता गाड्या नाही करता बुद्धिवंत करताच हे गाथा लिहिला बुद्धिवंत करता गाड्या नाही करता ते म्हणले ते चला या डोक्यावर हात ठेवा लिंबू घ्या नारळ घ्या ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणा झालं कल्याण ते म्हणत्या वाचावी ज्ञानेश्वर आधी ज्ञानी वा समजून घ्या परमार्थ काय समजून घ्या संत चरित्र काय समजून घ्या देह काय समजून घ्या संत काय समजून घ्या देव काय समजून घ्या नामस्मरण काय समजून घ्या प्रचिती काय समजून घ्या साक्षात्कार काय समजून घ्या आत्मानुभव काय समजून घ्या स्मरण म्हणजे काय आणि मग भक्तीमध्ये पडा काही काहीला काहीच समजत नाही काही म्हणतात 9 वाजले का झाली की लापशी आणा लापशी झालं सप्ताह चालली देवाला सुद्धा चक्करी तो असा बसवतो जिकडं कडे तिकडं पतरवाळी बस एक जण तर आमच्या गावात म्हणे मी 11 रुपये वर्गण दिली आणि आज कुठं पद्धत राहते का सप्ताह करताना रोज सत्या बी लई लोक मी म्हणलं काय झालं तुला तेव्हा हा मी त्या परिकालच्या कोपड्याला वाचलो तिकडं आवाजाच्या आहे ना ते शांबावलं म्हण तिकडे भोंग फिरवा म्हणलं भोंग घरी घेऊन जाय 11 रुपये तू बोलतो किती एक लक्षात ठेवा देवाला दिलं तर तोंडात काढू नका दिलं विषय संपला दिलं आणि कीर्तनात असे बसा का कंप्लीट त्याचे म्हणून बसा आपण शिल्लक नाही राहिलं पाहिजे परिपूर्ण 1 तास देवपूजा करा 15 मिनिटं देवपूजा करा अशी करा का देव सुद्धा प्रसन्न झाला पाहिजे स्टेटस पाहता देवपूजा करणारे लोक खंडूवाल 3 आंघोळ झाली पिरूबा तसाच राहील मग डिस्प्ले फुटला मग फुटणार नाही बुद्धी लय महत्वाची आमच्या इकडे एक माणूस होता त्याला राग लायचा सासरवाडीचे लोक आले त्याच्याकडे आले वावर त्याचं कोरडं होतं त्याला निवडले आता वावर कोरडं होत सासुरवाडीचे लोक आले सासुरवाडीचे लोक काय म्हणले माहिती ते म्हणे काय म्हणे आमच्या पुरीचा नाच झाला आणि वावर सारं कोरड वाहू शे इथं पाणी नाही काय नाही असं कुठं जावई राहतो का त्याला आला झटका कोणी मला बोलले तिने विहीर खांदली अशी जबरदस्त विहीर खांदली पाणी बिन लागलं परत कार्यक्रम झाला तिने परत 30 टोळी बोलवली म्हणजे तुम्ही जीपमध्ये आले होते ना गोकुळांना अख्खे परत आले ते आणि ते म्हणे कस काय विहीर कस काय तो म्हणे काय पाणी काय विहीर काय पाहुणे तुम्हाला राग तुम्ही एका महिन्यात विहीर खांदली तो म्हणे आपलं काम लय तापडी मला काय गोष्टी सांग नाही होत मी तापड माणूस आहे वा आता अख्खा वावर हिरवागार होईल ते म्हणे वावर कुठे ते म्हणे मग वावर इकलं मग तर विहीर खांदली आदल्या वर्षी त्यानं एक कुटाना असा केला होता त्याला गायाच्या गोठ्यावून एक जण बोलला होता काय म्हणे गायांना असं मोकळं सोडून दिलं गोठा नाही काय नाही व्यवस्थित गोठा केला त्यानं गोठा केला ते लोक पाहायला आले सासूरवाडी जावई पहा किती खतरनाक आहे जावई जरा चेक करा असे जावई नका आता हा ते गोठा बिठा पाहिला त्याचा सासराने गोठा लय भारी बनवला आता जनावर खुश राहतील 2 जनावर पुढे म्हणजे मग गाय ऐकली गोठा बांध ये बुद्धी पाहिजे ना मला कंठी प्रेम गाठे नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे अन्य नाही तुझे
महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिले. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकल सिद्धी. माणसाकडे 3 प्रकारचे वैभव असतात. या प्रमाणावरून सांगतो 3 प्रकारचे वैभव असतात. एक देहाचं वैभव, 200 रुपये रोजन जाणार आहे, पण इतका जबरदस्त दिसतो. तो गाडीतून उतरल्यावर तो ड्रायव्हर आहे, पण मालकाला लोक विचारत्या, मालकाला उतरू द्या. मग तुम्ही तो म्हणतो मी मालक हे, तो ड्रायव्हर हे. मालक सुद्धा ड्रायव्हरपेक्षा बेकार दिसत, फिटर दिसत. मग त्यांना सांगायला हे ड्रायव्हर नाही, हे ड्रायव्हर आहे, पण दिसायला द्या. एस टी काही लोकांचं काही 80 वर्षाचे वारकरी पाहा तुम्ही टाईट, काही 20 वर्षाचे पोरं पहा नुसते झाडाच्या पानाकडे पाहत नाही. एक पोरग लिंबाकडे पाहत होते, म्हणलं काय झालं, तो 42 चालू आहे. म्हणलं काय नाही, काय तो बायोडाटा नाही. म्हणलं कोणाचा बायोडाटा, नवरीचा पोरगीचा बायोडाटा आहे ना. म्हणलं थोड्या करता काय बंदेत पडत रे, हप्ते भरावं लागा द्या. टीव्हीचे वेगळे, मोबाईलचे वेगळे, ट्रॅक्टरचे वेगळे, गाडीचे वेगळे, शेतीचे वेगळे, लय हप्ते भरावं लागा द्या. कोणी हप्ते भरायला मी तयार आहे, पण बायोडाटा नाही. म्हणलं तू पागल होणार आहे. एक पहा शारीरिक वैभव असतं, फार सुंदर दिसतात काही लोक, फिटनेसमध्ये असतात. दुसरं वैभव आहे भौतिक वैभव, बंगला, गाडी, लक्ष्मी प्रसन्न आहे. काही लोकांना सकाळी 6 वाजता गलांडे बोलले त्यांच्या अकाउंटला 1 लाख रुपये जमा होतात. आणि काही माणसं आहे त्यांना 5.5 लाख तागा दे. मी 5.5 लाख आकड्याला चाललो, मला एक भेटला श्याम भाऊ. तो म्हणे वा काय देवासारखी भेटली, आपले तेवढे 3,000 द्या. म्हणलं मला खाकडा करून द्या ना. पाठी 5.5 लाख. मग मी म्हणलं उठा जागेवारी, आता तागा देवाला पाहिला, मग आधी तागा देवाला, मग पांडुरंग. लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होण्याकरता नशीब लागतंय. लक्ष्मी नशिबात लागते बरं का. लक्ष्मी ही नशिबात लागते महाराज. शरीर संपत्ती सुद्धा नशिबात लागते. आणि तिसरं वैभव महाराजांनी प्रमाण दिलं, बुद्धीचे वैभव. शरीराचं वैभव, भौतिक वैभव आणि बुद्धीचं वैभव. बुद्धीचं वैभव तुम्हाला सांगून जातो 2 मिनिटांमध्ये. शेकडो वर्ष झाले, 1100 शतकामध्ये ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि आज 21व्या-22व्या शतकामध्ये त्याचं पूजन होतंय. 1300-1400 वर्षानंतर ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पूजा होते. याला बुद्धीचं वैभव म्हणतात. आज त्याचं एक अक्षर लोक वाचतात आणि त्या अक्षरामध्ये पांडुरंगाला शोधतात आणि पांडुरंग त्या अक्षरात सापडतो. काय अक्षर लिहिले असते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 450 वर्ष झाले लिहून, पण आज प्रत्येक मंदिरात, प्रत्येक सप्त्यात, प्रत्येक भजनात ते अक्षर गायले जातात. इतके सुंदर अक्षर लिहिले ज्याच्यात देव समजतो असं अक्षर आहे. याला बुद्धीचं वैभव म्हणतात. बुद्धी ज्ञानोबरायची आणि तुकोबरायची श्रेष्ठ आहे. गंगागिरी महाराजांनी एकच वाक्य काढलं, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान. पण हे वाक्य जिवंत राहील. हे वाक्य ज्यांनी काढलं त्यांच्या बुद्धीचं वैभव आहे. त्याला बुद्धीचं वैभव. अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. तो खूप बरं आहे म्हणतात. संत भेटणं, पाप जाणं, वासनेचं बीज जाणं, देव कळणं, देवाबद्दल आवड तयार होणं, डोळ्यामध्ये पाणी येणं, कंठामध्ये प्रेम तयार होणं, याला सोपं आहे. पण याला एक पण आहे. काय पण आहे? तुका म्हणे साधन सुलभ घुमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. हे खूप सोपं आहे, सुलभ आहे, सरळ आहे. पण तुमची पूर्वजन्मीची पुण्याई जर असली तर तुम्हाला एखादा ओरिजिनल संत भेटल आणि तो तुमचे सगळे पाप गिळून तुम्हाला सुखाचा आशीर्वाद देईल. असा अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रमाचा परिहार द्यायचा आपल्या त्या रामजन्मा निमित्त, राम जन्म उत्सवानिमित्त, भगवान प्रभू श्रीराम जन्मोत्सव निमित्त हा सप्ताह आहे. फार गोड सप्ताह आहे. उपस्थिती फार सुंदर आहे. लाइटिंग असेल, साऊंड सिस्टीम असेल, भजने असतील, पाखोजे असतील, टाळकरी असतील, फार सुंदर आणि गोड नियोजन आहे. नियोजन करणाऱ्या सप्ताह कमिटीला मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. कारण नियोजन चांगलं असेल तरच सप्ताह चांगला होतो. नियोजन पाहिजे म्हणून
या सप्ताह कमिटीला माझं वंदन आहे. फार सुंदर तुमची मॅनेजमेंट आहे आणि अतिशय योग्य अशा मॅनेजमेंटमध्ये तुम्ही हा सप्ताह पार पाडत आहात. तुम्हाला वंदन आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आमचे स्नेही रोहिदास पाटील शेळके यांनी मला या ठिकाणी फोन केला. रोहिदास पाटील शेळके यांना धन्यवाद देतो, कारण ते आमच्या कारेगावला पहिले होते. त्यांचे पाहुणे श्रामपूर तालुक्यात आमचा त्यांचा संपर्क जुना आहे. रोहिदास पाटील शेळके शिवनेरी अर्थ मूव्हर्स अँड डेव्हलपर्स या फर्मचे ते संस्थापक आहेत, मालक आहेत. असे आमचे रोहिदास पाटील शेळके, त्यांना वंदन करतो. माझे मित्र दत्तू पाटील खपके यांना वंदन करतो. आमचे मार्गदर्शक आणि आमचे अतिशय जीवलग मित्र आणि या पंचक्रोशीचं भूषण आपल्या बेटाचे भक्त, समाजसेवेमध्ये, राजकीय सेवेमध्ये, आध्यात्मिक सेवेमध्ये नेहमी अग्रेसर असणारे आदरणीय अविनाशजी पाटील गलांडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गलांडे पाटलाला सुद्धा या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. कारण असं आहे, राजकीय क्षेत्रातली माणसं, सामाजिक क्षेत्रातली माणसं ज्यावेळेस कीर्तनामध्ये दिसतात, ती कीर्तन ऐकतात, कीर्तनाची आवड असणारे असतात, त्यावेळेस महाराज तो आशीर्वाद वेगळा असतो. म्हणून अविनाशजींना सुद्धा या ठिकाणी कोटी कोटी वंदन आहे. या गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, या सगळ्यांना मी या ठिकाणी वंदन करतो. कारण मला नाव माहीत नाही, जशा तारखा मिळतील तसं. एक जण म्हणे ते पहिले बाबा आले आणि त्यांनी निम्म्या मंडपाचे नाव घेतले, तुम्हाला काही माहीत आहे का? म्हणलं मा पहिलंच कीर्तन आहे, त्याचे झाले 43 कीर्तन. एवढे पाकिटं गिळल्यावर मंडप नाही पाठवायचा का त्याचा? म्हणून मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पण सर्वांना वंदन करतो. सर्व पदाधिकारी, मालगाव आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी, बेटाचे सर्व भक्त, वारकरी, टाळकरी, माळकरी, सर्वाला वंदन. आलेले सर्व श्रोत्यांना वंदन करो. सप्ताहामध्ये काम करणारे सगळे माझे तरुण मित्र, वाढणारे, अंगण झाडणारे, देवाला दिवा लावणारे, रात्रीचे विनेकरी, प्रहारेकरी, काकड्यावाले, हरिपाठावाले आणि या मंदिराच्या दरबारामध्ये देवाची या 7 दिवस सर्वस्व समजून सेवा करणारे सगळे 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 भक्त, सगळ्यांना वंदन करतो आणि माझ्या अभंगात प्रवेश करतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी. हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. जोरात नियोजन आहे. सगळ्यात जास्त आवडलेली माझी गोष्ट इथे आहे साऊंड सिस्टीम. श्यामभाऊ कनशे, फार गोड साऊंड सिस्टीम महाराज. असं वाटतं रात्रभर भजन म्हणत राहावं. नाही तर काही साऊंड सिस्टीम असे असं वाटतं नदीत जाऊन उडी टाकावं कायमचं जावं. खरं त्यालाच बटणं सापडत नाही. ते काही करताना आपला मुंडका त्याच्या हातात देऊन अजून गाडीला ड्रायव्हर शहाणा पाहिजे ना, सप्त्याला साऊंड सिस्टीमवाला शहाणा पाहिजे. म्हणून श्यामभाऊ कनशे आमच्या पुंतंब्याचे आहेत, आमच्या नेहमी संपर्कातले एक फार गोड साऊंड सिस्टीम आहे. साई श्याम साऊंड सिस्टीम आहे, आपल्या बेटामध्ये सुद्धा असते. खूप दिवसाची सेवा आहे, फार मोठी तपश्चर्या आहे 25-30 वर्षाची श्यामभाऊची. त्यांना वंदन. उद्धव महाराज पखवाज, मृदंगाचार्य गणेशजी महाराज पवार, जगताप महाराज, माझे मित्र पद्माकरजी महाराज दहिटे, सगळे टाळकरी, तुमच्या माता भगिनी, पीटी मास्तर, सर्वांना वंदन करतो. अभंगामध्ये प्रवेश करतो. महाराज फार सुंदर या ठिकाणी आमच्या सर्वदेव बाबाला धन्यवाद. अभंगाची प्रस्तावना फार सुंदर आहे. संत चरणराजाचा 3 गोष्टीवर परिणाम होतो: निर्जीवावर, सजीवावर आणि देवावर. निर्जीवावर काय परिणाम होतो? ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, हा संत सहवासाचा निर्जीवावर परिणाम आहे. चोखोबरायची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हटली, हा संत सहवासाचा निर्जीवावर परिणाम आहे. दुसरी गोष्ट, देवावर परिणाम होतो. एखादे संत जर मंदिरात आले तर मंदिराची मूर्ती जागी होती. आपण गेलो, देव थोडा सुट्टीला निघून जातो. तो म्हणतो आली क्या शेठ. कटकट करणाऱ्या माणसाला या जगात देव सुद्धा
देव सुद्धा त्याचा तिरस्कार करतो. कटकट करणारा माणूस जगाला आवडत नाही, घराला आवडत नाही. काय करता माहिती आहे का, जगाला आनंद देणारा आणि स्वतः आनंद घेणारा माणूस जगाला पण आवडतो आणि देवाला पण आवडतो. कारण तो आनंदाचा स्वामी बसलेला आहे, तो आनंदाचा स्वामी आहे. तुम्ही जाऊन त्याला सांगता मा गुडगा दुखतो आज 3 वर्ष झाली, मग त्याला काढून घ्यायचा का तो गुडगा? तुला गुडगा दिला तो रिपेअर करायचा. महाराज देवाजवळ जाताना सुद्धा आनंदाने जा, आनंदाचा स्वामी येतो. आनंद देश रागामध्ये सा पनी सारणी द पम पगरे गरे रे सारे मा पानी रे मा पानी सा आनंद आपय नित्य जे का निज दे योगियान से ते समाचरण साजी रे विटे कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए रे मा पानी बनी सा पम पगरे गरे सारे मा पानी कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चदरिया झीनी रे झीनी रे राम नाम रस बीनी चदरिया झीनी रे झीनी रे झीनी रे झीनी रे झीनी रे झीनी रे झीनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास झाल्यामुळे थोडं गायनाचा नाद आहे मला. एक म्हातारीला बोलली होती मला, ते म्हण तू सांगतो बरा पण मधून भुकतोच का? अरे म्हणलं म्हातारे ते संगीत आहे, असं कुठं संगीत राहतं का काय? कुणीकडे गागत हो मला तर काय कळलं असं आहे महाराज. संगीत समजलं पण पाहिजे. आणि अजून सांगतो तुम्हाला, संगीत समजतं लोकांना. डीजे पुढे गेले ना त्याला बंद नाही करून दिली तुम्ही. बंद केलं तर पाय तुला माहित नाही मी कोण आहे, गाणं वाजलंच पाहिजे 2:30ला.
म्हणलं तुला एवढं गाण्यातलं कळतं का? नाही ना, मला नाही माहिती गाणं वाजलं पाहिजे. पण त्याला इकडे जर बसवलं ना, त्याला म्हणलं ना रामकृष्ण हरी आहे, तो म्हणतो बाबा मला काहीच कळत नाही, समजत नाही, भजन समजत नाही, हाच खरा शाप आहे. भजन समजलं पाहिजे. माझे माहेर पंढरी कळालं पाहिजे. 1 मिनिटात मन पंढरपूरला जातं. ज्याला माझे माहेर पंढरी कळत नाही ना, ते निवड बांध कोरीत राहतं, दुधात पाणी टाकून निघत राहतं, दुसरा नादच नाही त्याला. एवढा छंद त्याला कळत नाही ना पाप पुण्य. मग गुतात मारताना शेवटचे 10 वर्ष आयुष्यामध्ये बसतं सलाईनकडे पाहत. अरे त्याच्यावर जर प्रेम केलं ना, धक्का लागून देणार नाही महाराज. इतका जबरदस्त प्रेम करणारा एक पंढरपूरचा पांडुरंग आहे. त्याला बाप समजून प्रेम करा, रखमाईला आई समजून प्रेम करा, पंढरीत माहेर म्हणून जा. धक्का लागणार नाही महाराज, आपल्या घराला लागणार नाही, पोरांना लागणार नाही, कशालाच लागणार. माझे माहेर पंढरी, माहेर 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 पंढरी, आहे भीमरीचा, आहे भीमरीचा बाप बाप आई माझी विठ्ठल पुंडली करा हे बंधू त्याची माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करील से पाप एका जनार्दनी चरण करी माहेरची आठवण, करी माहेरची करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे बेवरीच्या दिनी, आहे बेवरीच्या दिनी. असं अभंग ऐकला का पंढरपूरला गेला पाहिजे. आता काही ठिकाणी अभंग म्हणणारे इतकी डेंजर म्हणते. एक जणाचा आजोबा वारला ना, आमच्या गावात एक बहिणी होता, त्यानं अभंग काढला, उजाळले भाग्य. म्हणलं उठन ते म्हातार एक तर पोरायच्या गावावर उतारे करीत नव्हतं, पोरं नवस केले होते, बरं खलास झालंय ते. उजाळले भाग्य आता अवघी चिंता वारली. म्हणलं त्याचा आजा वारलाय भाऊ, उजाळला कुणीकडे भाग्य. ते म्हणते लहान पर्या म्हणी आत्ता उतरे नावावर झाले, मग पोरांकरता म्हणून राहिलो. त्यांचं उजळलं पण थोडा बोबा ठगामी कर ना, भाग्य उजळलं म्हातारा जाऊच तर रडावं लागेल का नाही. असं कसं महाराज काय करा, प्रेम करा, गोड भजन जीवनात ऐका. संत चरणराजाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. पंढरपूरचं वर्णन केलं. पंढरपूरला नामदेव महाराज असं गोड भजन करायला लागले का त्यांच्या मागं एक वेडा माणूस फिरायचा. 20 वर्ष फिरला आणि त्यांच्या पायाखालची माती घ्यायचा आणि कपाळाला लावायचा. संत चरणराज कोण काय येडा माणूस आहे, नुसते नामदेव महाराजच्या पायाखालची माती घेतो, कपाळा लावतो, कपाळा लावतो, कपाळा लावतो. नामदेव महाराज लोक म्हणजे येडा तुमच्या माग कमून हिंडत. भजन चालू झाल्यावर दिसतं, होतं कधी दिसत नाही. नामदेव महाराज म्हणजे जाऊ दे, तो तुमचा विषय नाही. कारण काय महाराज, काही विषय आपल्या बुद्धीच्या पलीकडचे असतात. नामदेव महाराजांनी सांगितलं सामान्य माणसाचा विषय नाही तो, त्याला फिरू द्या, त्याला कपाळाला माती लावू द्या, तुमची कामं तुम्ही पहा. तेव्हा नाही आम्हाला कळलंच पाहिजे. एक माणूस लयच हट्टाला पेटला, मग नामदेव महाराजांनी त्या वेड्याला सांगितलं तुझं रूप दाखव. साक्षात पांडुरंग उभा राहिला. का फिरतोय नामदेव महाराजांमध्ये? त्यांनी सांगितलं यांच्या पायाखालची माती मला कपाळाला लावली का बरं वाटतंय. इतक्या साधूच्या पायाखालच्या मातीत ताकद आहे, ताकद. मग नामदेव महाराजांनी अभंग लिहिला, माझ्या माग देव फिरतो आणि कपाळाला माती लावतो. देव इथे राजा चरणी माती हो, देव इथे राजा चरणी माती हो, देव इथे राजा चरणी माती, देव इथे राजा
समर्पक लय गोड अभंग आहे. हा त्यांनी महाराजांनी जगताप महाराजांनी प्रमाण दिलं. देव इच्छी रजचरणीची माती धावत चालती मागे मागे. देव पळतात संतांच्या मागे. अभंग लय गोडे. पवित्र तो देव वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तो देव पवित्र आहे, ती वाणी पुण्यवंत आहे, जी देवाचं नामस्मरण करते. पुढं तयाच्या चिंतने तरतील दोषी. तुम्ही नुसते म्हणत राहिले गंगागिरी महाराज गंगागिरी महाराज गंगागिरी महाराज गंगागिरी महाराज गंगागिरी महाराज गंगागिरी महाराज, तरी तुमचे पाप खलास होतील, तुमचे दोष जळून जातील. वास्तुदोष, ग्रह दोष, काय पूर्वजन्मीचे दोष, आधी दैविक आधी भौतिक ऐहिक पारलौकिक जेवढे दोष असतील सगळे खलास होऊन जातील. फक्त गंगागिरी महाराज की जय म्हणत राहील. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. शेवटलंय गोडे. लोक म्हणे कोण आहे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणे तुका म्हणे देव भक्ताचा संगम. देवन भक्त एकत्र पाहिले. साधूचा फोटो पाहायचा, देव आहे का भक्त आहे तेच कळत नाही. नारायणगिरी महाराज गंगागिरी महाराजचा फोटो पाहिला, यांना देव म्हणा का भक्त म्हणावं. देव पण आहे भक्त पण आहे, कॉम्बिनेशन आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम. काय करतो हा संगम. हा तेथी ओग नाम त्रिवेणीचा. देवाचं नामस्मरण सोडून काहीच करीत नाही असा पवित्र देह साधूचा. नामदेव महाराजा मागे देव पळायचा. नामदेव महाराजांनी सांगितलं तो पांडुरंगे आणि गोड अभंग लिहिला. काय अभंग लिहिला. नामयाचे धावे नामयाचे पाठी धावे केशीराज. नामयाचे पाठी धावे केशीराज. लागावया रज चरणीचे. लागावया रज चरणीचे. नामयाच्या पाठी धावे केशीराज. नामयाच्या पाठी धावे केशीराज. लावया मस्तकी चरणी. लावया चरणी संत सहवासाचा परिणाम होतो. मीराबाई विष प्याल्या पण विषाचा प्रभाव झाला नाही, म्हणजे परिणाम झाला निर्जीवावर. ज्ञानोबरायने भिंत चालवली निर्जीवावर. देवावर परिणाम. देव मातीसाठी पळतोय त्यांच्या मागं मागं. मग आपल्यावर काय परिणाम. आपण ज्ञानेश्वरी वाचता वाचता डुकल्या घेतो. परिणाम नंबर 1. आपण भजन करता करता पुढं कोणी म्हणायचं माग कोणी म्हणायचं भांडतो. हा संत सहवासाचा परिणाम 2. आपले जर 1 दिंडी असेल तर तिच्या 5 दिंड्या होतात. हा सुद्धा एक भयंकर परिणाम आहे संत सहवासाचा. आपल्यावर सुद्धा अभंगाचा परिणाम झाला. आपण गावाकडे टाईट पाहतो. हे उगा आता मी होतो म्हणून. होय आधी लोक काय झाडीवर बसले होते. तू आला मग झाडाच्या खाली उतर. अहो गमेंट करा पण कशाचीच करू नका. मी असं म्हणत इथं काही आपलं नाहीच. हे मी दादा महाराज रंधाळे मी जर म्हणलो मी मागावर कीर्तन करतो लय कीर्तन करतो जाताना जर माग असा लॉक झाला तर काय करीन. बिस्किट मागन मी असा. ते म्हणतील बाबा होता तू आता. कारखाना लॉक झाला विषय संपला. राख ही आपली ओळख आहे. गमेंट करायचं काही कारण नाही. मोठभर राख सोडून आपल्या तर तरी काय. फक्त ती राख बोलती हसती चालती चहा घेती लग्नाला जाती साखरपुड्याला जाती. राखला हिंडती तर बरा बोलती टाईट होऊन जाती राख. राख ही ओळख आहे विसरू नका. नाही तर एखाद्या दिवशी आपल्या नावापुढं कैलासवाशी लावा. रातभर नावाकडे पहा. कैलासवाशी हरिभक्तीपर्यंत दादा महाराजांना मी एक फोटो बनवेल खाली कैलासवाशी लिहिल. माणसाला पदव्या 3च. गरीब दादा महाराज रंधाळे पदवी नंबर 1. श्रीमंत दादा महाराज रंधाळे पदवी नंबर 2. आणि 3री पदवी कैलासवासी दादा महाराज रंधाळे. विषय संपला. विषय याच्यातच संपला. काल गरीब होता आज श्रीमंत आहे उद्या कैलासवासी आहे. संत चरण राजाचा जडावर परिणाम. संत चरण राजाचा देवावर परिणाम. संत चरण राजाचा जीवावर काय परिणाम. संत चरण रज लागा
ते बीज जळली जाय जळली जाय जळली जाय मग राम नामे उपजिया बनी मग राम नामे उपजिया बनी मग राम नामे मग राम माझे मित्र गोकुळांना गायकवाड वक्ती पानवे ते सुद्धा उपस्थिती गोकुळांना सुद्धा वंदन. कधी कधी येईल जेव्हा तर बापात कोळणार काय जुने मित्र आहेत आमचे पाहुणे त्यांचे मला 3 फोन आले या कार्यक्रमाचे. महाराज एक शब्द आहे संत चरण रज लागता सहज सहज शब्दाखाली अंडरलाईन करा. सहज सहज अहो साधू सहज कृपा करतो शक्य आहे का हो? अहो शक्य आहे ना. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबा ऐकून काय घेतलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं परी नाही घडली सेवा काही माझ्या गुरुची सेवाच घडली नाही स्वप्नात आले गुरु कृपा केली. काही काही इतके खतरनाक आहे तिने गुरुला गोळ्या चालू केल्या. शिष्य काही शिष्याला पुढे त्यांनी गुरु जाम करून टाकली. गुरु म्हणते मला तर काहीच समजा शिष्याच एवढे टाईट आहे चहापेक्षा किटले. आमचा एक शिष्य होता तो मला मधून मधून सांगायचा आज कोणत्या अभंगावर कीर्तन करायचं. म्हणलं तू घबरात हो का माया बॅटऱ्या नाशीत. तो मला अभंग सांगायचा मजा नाही द्यायची. तुम्हाला लक्ष द्या ज्ञान लय महत्वाचं आहे. ज्ञान महत्वाचं आहे आणि ज्ञान इतकं महत्वाचं आहे. ज्ञानी माणूसच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानी माणसाची पूजा झाली तरच जग सुखी होईल. अडाण्याची पूजा करून जग सुखी होणार नाही. महाराज नारायणगिरी महाराजचं वाक्य आहे हम भी नकटे तुम भी नकटे सब तरफ नकटों का मेला अरे उसमें एक नाकवाला वो भी उनका चेला. अख्ख्या बाजारात एकालाच ऐकू येत होतं ते वैरायचे पाय दाबायला लागला म्हणजे बाजारातच वाटवलं झालं. काय करा संत सहज शब्द खाली अंडरलाईन करा. सहज शब्दासाठी एक दृष्टांत सांगतो पुढे जातो. एक पोपट होता पिंजऱ्यात होता 22 वर्षापासून अडकला होता. पुढे 32 चक्कर डाळिंब खायला जायचं होतं पण पिंजऱ्यात पोपट डाळिंब एक ठेवला होता ते खायचं होतं पुढे डाळायचं होतं. सोपं काम होतं पण ती एक बिगा डाळिंब खायला गेलं गुतलं. परवाच मध्ये एक जण म्हणला 22 पुरी नापसंत केलं 23वी पसंत केली पण लय जाल निघली म्हणलं तू गुतला. त्याच्यानंतर त्याला संन्यासच घ्यायचा होता पण 23वी पसंत पडली. महाराज आणि तो आणि पसंत केल्यानंतर इतकं अवघड झालं म्हणलं भाऊ लग्न झालेल्यांचं दुःख त्यांनाच माहिती. एका पोराला त्याची बायको भांडे घासायला लावायची. ते रोज भांडे घासायचे घाशीत होतं भांडे पण ते काय एक दिवस त्याच्या भाऊबंदाच्या एका पोरानं पाहिलं खिडकीतून पप्पे भांडे घाशीत. आता ते होणार आहे काही दिवसांनी. आता पुरी लग्न लवकर करणार नाही. एका पुरीने 8 सांगितली तो धुणं धुत असला भांडे घाशीत असला आणि स्वयंपाक करीत असला तर जमवा म्हणलं कुठे तो धुण्याला आणि भांड्याला तयार आहे स्वयंपाकाचं नाही म्हणतो. त्याला मला शिकून घे. आता धुणे भांडे आणि स्वयंपाक तिकडे राहिला नाही आता इकडे येणार आहे. आता ते नाही सांगायचं तिखट झालं का खारट झालं का काय काय आळणी झालं ते नाही सांगायचं आपण वाढायचं. ते आता बंद झालं आता इकडं आता ते येणारच काही दिवस. हा महाराज ते पुरीनी ना भांडे घासायला लावली बोबाटा झाला गावात. त्यांनी सासऱ्याला फोन लावला आणि मामा एवढी कुठं नांगट पोरगी राहते का मला भांडे घासायला लावते. आज महिना झाला आणि मी भांडे घासू राहिलो. आधी कडी लावून घासायचो कोणी पाहिलं तर काय होईन. एक दिवस चुलत भावानी पाहिलं साऱ्या गावात बोबट झाला. सारं गाव हसू राहिलं. कोणाचीच बायको भांडे घासत नाही. आमच्या कधी चुलतेनी भांडे घासले नाही. आमच्या आईनी भांडे घासले नाही. आतेनी घातले नाही. मावशीनी घातले नाही. मामीने घातले नाही. मी एकटाच भांडे घासू राहिलो. एवढी नांगट पोरगी राहते का. मामा म्हणे जावई 2 मिनिटं थांबा. तो आणि माझा प्रश्न सोडवा. सासरा म्हण 2 मिनिटं थांबा. तो आणि माझा प्रश्न सोडवा. सासरा म्हण 2 मिनिटं थांबा. अहो म्हण 2 मिनिटं काय थांबायचं. सासरा म्हणे माझी 2 पातेली घासायची राहिली. तो आणि मामा तुम्ही केव्हापासून या दुःखात आहे. तो 22 वर्ष झाले मी पातेले घासू राहिलो. तो आत्ताची ऍडमिशन झालं. आता काहीच बोलू नको. तू भांडे घासता घासता रड थोडा मी रडतो. फक्त भांड्याची टोकर सोयी लावून घे पडून. आता टेन्शन घेऊ नको. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी सुखिया कोई नहीं रे.
सुखी कोणी नाही दिसला का तुम्हाला आतापर्यंत सुखी माणूस? मग कोण सुखी? पहा, तो पोपट दुःखात आहे, पण त्याला एक सुखी माणूस दिसला. तो माणूस जाताना टेन्शन मध्ये जायचा आणि येताना हसत यायचा. तो पोपटाने त्या माणसाला विचारलं म्हणे, का जय हरी? तो जय हरी. इकडे या म्हणे, तुम्ही जाताना लय लोड मध्ये राहते आणि येताना लय हसत राहते हो, काही बंडल मिळत आहे काय? तो बंडल नाही म्हणे, आमचे एक बाबा आहे म्हणे, लय आले सिद्ध संपन्न नाही म्हणे, आपण फक्त प्रॉब्लेम सांगितला का लगे 5 मिनिटात सॉल्व्ह होतो. बोरला पाणी, बंगला बिंगला, पैसे बिशे, चांदी सोने चांदी नाणे, बँका बिंका फुल झालं म्हणे सगळं. पोपटाला म्हणे कोणाला सांगू नको, बाबाच लय आले. संत चरण लागता सहज पा बर का. पोपट म्हणला, आपला एक प्रश्न विचारता का? ते म्हणे काय? त्यांना म्हणा 22 वर्षापासून एक पोपट गुतेली आहे पिंजऱ्यात, सुटंग का? दत्तू पाटील तो माणूस काय म्हणला माहिती का? हे असे पोपटाचे आणि पाखराचे प्रश्न सोडायला बाबा राहत असते का? बाई डाळिंब खाते. अरे ते म्हणे काही मुख्या प्राणीवर दया कर, तो कल्याण झालं, माझ्याकडे काही वाढी येऊ दे, तो भरणं झाल्यावर तर चारी वाळव शिंका नाही माया उसा. अहो काही काही इतके डेंजर आहे, शेजारी ऊस वाळेले, याचा भरला नियम थोडं द्यायचं ना वारं, तू पाठ करत सांगतो बंद कर, थेंबट येऊन देऊ नको म्हणजे. आता आमच्या क्षेत्रात मोठ्याले बाबा आहे, आमसारखे बारकाले बाबा उचलायचे ना, ते म्हणतात ते बारकाले थोडं राहू द्या, त्यांना अजून गिअर पडत नाही, म्हणजे आमचा गिअरचा दांड का निष्ठेल चाल द्या तुमचाच उद्योग. हा मग महाराज ते ना, ते माणूस म्हणे ठीक आहे मी विचारतो. जा म्हणे विचारा म्हणे, लय दिवस झाले, 22 वर्ष झाले, एकदा माणूस गुतला का निघत नाही महाराज, म्हणून गुतू नका. कुठं कुठं गुतू नका माहिती का? कोणाच्या मोहात पडू नका. समोरचे लोक गैरफायदा घेतात. आपण जगातलंही गुतलेलो आहे, आपल्याला प्रश्न पडतो लोक काय म्हणते. इतकं जाणीवपूर्वक चांगलं वागतो तरी लोक नाव, किती सप्ताह चांगला करा, 2-4 जण काल्याच्या दुपारी कानल्याशिवाय कानाते असते. तुम्हाला सांगतो, किती बांगला चांगला बांधा. आपले भावन म्हणत्या ते थोडी बैठक खोली लहान झाली काय, तुला काय तिथं काय कबड्डी खेळायची होती, तुला काय संबंध आहे बैठक खोली त्याची, आणि त्या किचनला हवा नाही, तू स्वयंपाक करणार आहे का मेथीची भाजी? तू हे पत्रे बदला आणि त्याच्या बिल्डिंगच्या चुका काढीत नाही. मग जगावर प्रेम करा पण जगात गुंतू नका. पैशावर प्रेम करा पण पैशात गुंतू नका. पोरांवर परिवारावर सुद्धा प्रेम करा, पण या अंगणातून आपल्याला एक दिवस उडून जायचंय पक्षाप्रमाणे हे ध्यानात ठेवा. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते. नाथराय सांगतात, हा अंगण आपलं नाहीये, काही काळा करता मालगाव मध्ये आलोय, आपल्याला मालगाव सोडायचंय हे ध्यानात ठेवा. लय गुंतून पडू नका. म्हणून एक भजन, एक भक्तिगीत फार सुंदर आहे. तो पोपट गुतला आणि पाया पडायला लागला आणि तो माणूस म्हणे जाऊ दे मी महाराजाला विचारतो. पोपट म्हणे बस महाराज आता सोडवतील. श्रद्धा बसली. आणि गुतला कसा होता? आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिली देवानी, करविहार सामर्थ्यानी, दरी डोंगर हिरवीरा, झाओला दुनिया सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पिंजरा लोखंडाचा असो का सोन्याचा असो सोडावाच लागतो ना. काही काही मरायला लय घाबरत्या. आपले लोक पहिले मरायला लय घाबरायचे. आता जाऊ द्या व्हॉट्सअप पत्रिका आली, पण पहिली 10वीची पत्रिका आली आपले लोक काय करीत होते. त्याच्यामुळे 150 वर्ष इथं इंग्रज राहिली. बरं 10वीचा कोपरा फाडायचा आणि आपला आणि त्या ज्याचा दावा आहे त्याचा काही संबंध नाही. इथं एकही माणूस असं नाही ज्यानं कोपरा आणेल नाही. तेच आडवं येऊन राहिलं आपल्याला. आठवा घरी गेलो कोणाकोणाचे कोपरे पाडले. आपण पत्रिका त्याची दावा त्याचा विचारायचा, मध्येच आपण कोणी आणायचं काय संबंध आहे. काय सांगितलं जायचं माहितीये का? जर कोपरा फाडला नाही तर पत्रिका खानदान उचली ती, आणि अख्खा खानदान रोजानी 200 रुपये रोजानी म्हणलं उचललेला बरोडा तोट्यात आहे ना ते. हे बघा अशी पत्रिका कुठं कुटुंब उचलीत असती का? मी काय होतं, अज्ञानी माणसाला लोक लय जाम करत्या, ज्ञानी माणसाला सलाम करतात. आपल्या पोरांना ज्ञानवान होण्याचा प्रयत्न करा.
पोरगा ज्ञानी पाहिजे. अज्ञानी असला की याला हात जोड, त्याला हात जोड, त्याला हात जोड, त्याला हात. कारण कळत काय आपलं काय. माणूस गेला बाबाजीला विचारलं, बाबाजी एक पोपट भेटतोय मला. त्यानं विचारलं 22 वर्ष झालं पिंजऱ्यात गुतलोय. एक डाळिंब होतं त्याच्या मोहात पडलो आणि आयुष्य नरकात लोटलंय, पिंजऱ्यात गुतलोय. आकाश फक्त पाहतो, उडू शकत नाही पंख असताना सुद्धा. आणि ही परिस्थिती आली, सोडवतान का त्याला? सुटाल का तो? बाबाजीने डोळे पांढरे केले. बाबाजी झाला बीपी लो. बाबाजीने केले हातपाय टाईट. बाबाजी हालाना डोलाना बोलाना, रुसले काय ते गळाना काही समज. बाबाजी हालाना. मग बाबाजीचं शिष्यमंडळ आलं. चहापेक्षा किटल्या घराने दांडेच घेऊन. काय रे म्हणे, काय बोलत होत? ते म्हणते काय ते पोपट. अरे पोपटाचे पाखराचे बाबा आहे का ते? काय अक्कल आहे का? फळ म्हणे तू. ते शिपका मारला बाबाच्या तोंडवर. बाबा पण उठून बसले. मोके झालं. ते घरी गेलं, पोपटाला भेटलं. पोपटाला म्हणे, का रे तू रावणाचा पिये होता काय? तो प्रश्न विचारल्यावर बाबा हँग झाले. ते म्हणे एक काम कर, उद्या परत विचार. परत तो दुसऱ्या दिवशी बाबाजीकडे गेला. शिष्य म्हणे आज जपून गेर टाक, बाबाला घालवशील. म्हणे बाबाजी ते पोपट भेटला काल मी विचारलं पण तुम्ही हँग झाले. पण आज परत विचारतो, थोडा श्वास घ्या मोठा आणि मग ऐका. काय ते पोपट भेटतो मला. तो 22 वर्षापूर्वी पिंजऱ्यात. सुटन का तो? सहज शब्दासाठी चालू एवढं. सुटन का तो? बाबाजीने असं खाली पाहिलं. काय झालं? अरे तू पोपट आहे 22 वर्षापूर्वी गुतला बाबाजी. तो म्हणे बाबाजीने विचारा सुटन का? बाबाजीने परत तोच गेर टाकला. डोळे पांढरे, हातपाय टाईट. बाबाजी कोमात, हाला ना डुला ना बोला ना, रुसले काय कळा ना. बाबाजी डायरेक्ट हँग पोझिशन. ते जे पळून गेलं ना ते पोपटाकडे गेलं. म्हणे भाऊ तू सुटका आणि तू इतका गुतेल म्हणे भाऊ तू बाबाला घालवशील पण पिंजरा काय सुटायचा नाही. पोपट म्हणे काय झालं? बाबाजी हँग होते. अरे हँग म्हणजे काय? आणि म्हणे मी विचारलं म्हणे काल आपण आणि आज आपण का बाबाजी तो पोपट सुटान का? असं मी विचारलं का बाबा डोळे पांढरे करत्या, हातपाय टाईट करत्या आणि बाबा डायरेक्ट कोमात जात्या. असं वाटतं बाबा गेलेच का काय? तो पोपट म्हणे येडा आहे का रे तू? सोडवलं म्हणे बाबांनी आपल्याला. होय बाजूला. संत चरणरज लागता सहज. तो म्हणे कस काय? होय म्हणे बाजूला. जे बाबांनी केलं होतं ना तेच पोपटानं केलं. डोळे पांढरे, हातपाय टाईट आणि हँग. ते पोपटाचं मालक आलं. त्या माणसानं म्हणे काय खाऊ घातलं? तो मला डाळिंब नाही 5 वर्षापासून. याला कुठून आणू? साडूना दिले होते म्हणे 7 वर्षापूर्वी. तेच डाळिंब. त्याच्यावर पण डाळिंबाचा आपला योग नाही भावाडे. मग मी नाही खाऊ घातलं म्हणे काही. अहो म्हणे लकी पोपट होता म्हणे 22 वर्षापासून. तो आल्यापासून आमचं कितकी भरभराट झाली. काय माणसं आहे राव म्हणे तुम्ही. मारून टाकला म्हणे आमचा पोपट. पोपट ऐकतो ना. पोपट असा निश्चित पडला आणि त्यानं श्वास रोखला. 22 वर्षाचा दरवाजा उघडला नव्हता ना महाराज. तो दरवाजा 22 वर्षानंतर उघडला. पोपट म्हणे काय बाबा आहे राव. बाबाचं नाव माहित नाही, बाबाचं रूप माहित नाही, बाबाची सेवा माहित नाही, बाबाची कधीच सेवा केली नाही. अरे नुसतं कानात ऐकलं तिथं तर या पोपटाला पिंजऱ्यातून मोकळं केलंय. दरवाजा उघडला. त्या माणसानं पोपटाची शेपटी धरली. त्याचा श्वास पाहिला. पोपटानं श्वास रोखून धरला होता. डोळे वर करून दिले होते, हातपाय टाईट करून दिले होते. तो माणूस म्हणे अरे श्वास बंद पडला आणि हृदय बंद पडलं आणि हातपाय टाईट झाले. चांगला पोपट मेला रे. आता नवीन पोपट घ्यावा लागणार रे. पोपट म्हणे मला आधी सोड रे. मी जाम झालो रे भाऊ. या पडीत नुसता आरडून आरडून जाम झालो भाऊ. मला सोड रे, मला सोड रे. त्या माणसाला म्हणे चांगला होता रे, जायला नको होता रे. पोपट म्हणे सोड रे. तो म्हणे चांगला होता रे, जायला नको होता रे. महाराज त्याने जो पोपट फेकला तर आकाशात उडाला. पण उडता उडता पोपटाने सांगितलं सलाम त्या बाबाला ज्या बाबानं ऐकले आपल्याला पिंजऱ्यातून सोडलं. उसने देखते ही मेरा दामन दुआओं से भर दिया. अरे अभी तो मैंने सजदा भी नहीं किया. पोरग रडायच्या
दूध पाजते तिला आई म्हणतात, आणि पाया पडायच्यात कृपा करतो त्याला साधू म्हणतात. साधू तोर जाना, साधू तोर जाना, ए साधू तोर जाना, साधू साधू तोर जाना, ए साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, रे गा रे गा रे गा रे साधू तोर जाना, साधू तोर जाना, सारे गा रे सारी साधू तोर जाना, तोर जाना, साधू 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 तोर जाना कलियुगी, साधू तोर जाना कलियुगी, साधू तोर जाना कलियुगी, साधू तोर जाना कलियुगी, साधू तोर तोर जाना जाना, साधू तोर जाना जाना जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, हे साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना. कलियुगामध्ये साधू थोर जाणं सांगितलेलं. मग काय करा, संतावर प्रेम करा. आपल्या शेजारी भेट एवढी गुरुभूमी आहे, प्रेम करा महाराज संतावर. 200 वर्षाची परंपरा आहे. 1814 गंगागिरी महाराजांचा जन्म, 1826 गंगागिरी महाराज तपश्चर्याला बसले, 1840 गंगागिरी महाराजांची तपश्चर्या संपली, 1840ला गंगागिरी महाराज स्वतः देव झाले, 1859ला साईबाबा जगातला सांगितलं हे दत्त महाराजाचे 5वे अवतार आहे, 1891 साली पंढरपूरची पंगत दिली, आणि 1902 साली गंगागिरी महाराजांचं महानिर्वाण झालं. त्याच्यानंतर नाथगिरी गादीवर बसले. 1902 ते 1918 नाथगिरी महाराज बसले, 1918 ते 1924 हरिगिरी महाराज बसले, 1924 ते 1952 सोमेश्वरगिरी महाराज बसले, आणि 1952 ते 2009 सगळ्यात जास्त काळ सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज गादीवर बसले, आणि 2009 ते आत्ता विद्यमान मठाधिपती सद्गुरू प्रातस्मरणीय वंदनीय स्वामी रामगिरीजी महाराज मठावर. काय इतिहास आहे. गुरु परंपरेचा इतिहास जर पाहिला तर देववंदन करतात अशी आपली गुरुची गादी आहे. म्हणून काय करा, गुरुवर प्रेम करा. देव गुरु पाशी आहे. गुरु चांगला बी पाहिजे. कधी कधी असं होतं, दुर्योधनाचा गुरु कोण होता? कृष्ण होता का? कृष्ण त्याला कळत नव्हता का? कळत होता, पण ते चुकीचा गुरु केला आणि खानदान संपलं. 99 भाऊ गेले, हा गेला, सगळं संपलं. अर्जुनाकडे काहीच नव्हतं, फक्त गुरु होता. काहीच नव्हतं, फक्त रथावर कोण उभा होता? गुरु होता. सगळं जीवनातून जाऊ द्या, सगळं जीवनातून जाऊ द्या, उद्ध्वस्त होऊ द्या जीवन, पण आयुष्यातून गुरु जाऊन देऊ नका. गुरु सगळं परत आले. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरु विना देव तुझ्या पाहता नाही, गुरु वेना देव तुझा पाहता नाही, त्रैलोका गुरु हा शोकाचा सागर, गुरु हा प्रेमाचा गुरु, गुरु हा प्रेमाचा गुरु हा प्रेमाचा. हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागर, हा गुरु हा प्रेमाचे आगर, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळे ना. धैर्याचा डोंगर आहे गुरु. धैर्यवान पाहिजे माणूस. पहिले लोक एका कवळीत क्विंटलचं पोतं उचलीत होते, आज 3 ते बसले. आता जर एखाद्याला म्हणलं ना क्विंटलचं पोतं उचलतो, म्हणतो नाही मोबाईल उचलितो गेम खेळतो. काय होतं महाराज, पहिले गुरु पक्के होते. गुरु लय महत्वाचे. हा म्हणून काय करा, संसार सफल करायचा असेल, परमार्थ सफल करायचा असेल ना, गुरु पाहिजे. पण आपल्या गुरूंच्या चरणी लीन राहा, त्यांच्यातच विठ्ठल. गुरु माझ गणगोत, गुरु हीच माऊली,
गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा उरलाट भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीने ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं धाविली तू वाट सांग बघा संगतीने ओलांडला अवघड चुकलो जिथं मी तिथं धाविली तू वाट भेटला विठ्ठल माझा भेटला भेटला विठ्ठल माझा भेटला मग काय करा गुरुच्या पायामध्ये स्वर्ग आहे कधीतरी पायाकडे पाहत जा सांगितलं संत चरणराज लागता सहज सहजपर्यंत आपण आलो सहज 9 वाजून गेल्या सहज आपण आता कीर्तन मोडणार आहे कारण मी एकदम सहज बाबा आहे लई लोड घातल्यानंतर दवाखाना चालू होतोय मला कळून चुकेल आता ना गोळ्या चालू करून घेण्यात माझ्या काही कायम गंभीर माझं असं मत आहे आणि वेळ झालेला आहे म्हणलं कळालेलं आहे आम्हाला जायचंच आहे घरी काय सहज जीवन जगा सहज जीवन जगा सहज दवाखाना कमी होईल दवाखाना कमी करण्याकरता एक सहज राहायचं नाही लोड नाही घ्यायचं काही होते पाऊस येऊ नाही येऊ सोयरिकी मोडू सोयरिकी घडू पैसे येऊ पैसे जाऊ पोरं का बोला ना कडी लावून काही नाही आपल्याचे बोला त्याच्यात चालूच राहते घरातल्या घरात भांड्याला भांडं लागतच राहतं फक्त लय भांडे फुटूच तर तक्रार नाही झाले पाहिजे सहज जीवन जगा आणि सहज मरण येतं तुम्हाला सांगू का जीवन सहज असलं पाहिजे मरण सुद्धा सहज आलं पाहिजे कीर्तन सुद्धा सहज पाहिजे भजन सुद्धा सहज झालं पाहिजे लय अवघड नको म्हणून सांगितलं संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय 5 प्रकारच्या वासना आहे लोकवासना वित्त वासना शास्त्र वासना आयुष्य वासना आणि सौंदर्य वासना 5ही वासना 5 मिनिटात सांगतो लोक वासना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक कीर्तनकार फेटा 3दा पाहतो कसा आला लोक मला काय म्हणतील पुन्हा मालगाववाले बोलवतील का बोली त्या नाही काय ना आता काय होईल काय बोलू लोक वासना वित्त वासना पैशाची वासना पैशाचं काम लय बेकार आहे एखाद्याची जर 200 रुपये आता इथं पडले त्याला नाही सापडले तुम्हाला काल्यापर्यंत इकडे यायचं नाही 200 देवापासून फुटन काहींचे प्रपंचाची वाटोळ झाली पण ते रामकृष्ण अरे म्हणून राहिले 200 गेलं तरी म्हणजे आपलं ना आता सप्त्याचं पैशातला जीव आहे माणसाचा तो तुम्ही म्हणता आमचा आहे तुमचा आमचा तर लई जीव
झाकली 1.25 लाखाची. आमचं तर लय 500 रुपये जरी कमी गेले ना, बाबाची गाडी मांडपालकर की आणत राहते. शेळके पाटील तुम्ही फोन केला होता. शेळके पाटील म्हणते आता ते गेले घरी, जा एवढे दिले ना 500 काय लागा त्या. असं करा तुम्ही टाका आणि त्यांचे कोण घ्या, म्हणजे नाही दिले 500 तर मरशिंग का पैसे दे. सांगतोय माणूस, कळतंय ज्ञानेश्वरी. ज्याला ज्ञानेश्वरी गाथा आणि गीता पाठ आहे तो पैशाच्या प्रेमात पडला. तुमचा आमचा काय विषय आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. शास्त्र वासना, वित्त वासना, सौंदर्य वासना, आरोग्य वासना, वासना खूप आहेत. त्याचं बीज जळून जातं, अज्ञान जळून जातं. ना अज्ञान जळलं का आवडीनं भजन होतं. विठोबा रखुमाई 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 कुंडली कमळे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. गंगागिरी महाराज की जय. श्री नारायण गिरी महाराज की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. विठोबा रखुमाई 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 विठोबा सूचना आहे. आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे. 9 वाजलेले. कीर्तन 5 मिनिटात संपेल. दर शनिवारी हनुमान चालिसेचा पाठ या ठिकाणी होतो, परंतु शंका अशी आहे संख्या कमी राहते. तर माझी पालकांना विनंती, पप्या शनिवारी हनुमान चालिसेला जर गेला नाही तर पप्याचं भविष्य धोक्यात आहे. हे मी का सांगतो, उद्या आपण जर नसलो तर पप्याला सांभाळायला हनुमान तरी पाहिजे. आणि उद्या आपला बार होणार आहे याच्यात काही शंका? पप्याला नातूच तर थांबणार आहे आपण? नाही, पप्या आपला उद्या आईबाप गेलो एकटा पडणार आहे. आणि मोसममध्ये जर तो अडचणीत आला त्याला सावरायला देव पाहिजे. आत्ताच पप्याचं बोट हनुमानाच्या ताब्यात द्या. उद्या आपण राहू किंवा न राहू पप्या हसत राहायला पाहिजे. काय हनुमान सांभाळतो हनुमान. राम रडलाय, जो हनुमानाच्या पाया पडतो त्याचं काम राम करतो, कारण अजून राम हनुमानाचे उपकार फेडतोय. भरताला सांगितलं, भरता मी हनुमान भक्ताचे उपकार काम का करतो, कारण माझ्यावर हनुमानाचे लय उपकार आहे. भरत भाई कपिसे उरीन हम नाही. उपकार शब्द असा आहे ना महाराज, उपकार. एक जणांनी बिल्डिंग बांधली 7 मजली होती. एक जण आला आणि त्या माणसाला त्या बिल्डिंगवाल्याने लोटांगण घातलं. तेव्हा अहो त्याची परिस्थिती एवढी मोठी नाही, तुमची 7 मजली बिल्डिंग आहे. तो आणि मी या गावात राहायला आलो ना, त्यावेळेस या माणसाने मला 100 रुपये उसने दिले होते. त्यांनी 100 दिले म्हणून हे 7 मजले झाले. लोटांगण घेतलं. कृतज्ञता आहे. भरत भाई कपिसे उरीन हम नाही. हा जो हनुमान उभा आहे ना महाराज, हा कपी आहे. उरीन हम नाही, त्याच्या उपकारातून राम उतरा येऊ शकत नाही. भरत भाई कपिसे उरीन हम नाही. भरत भाई कपिसे उरीन हम नाही. भरतजी म्हणतात, क्या उपकार है हनुमान जी के. 100 योजन मर्याद समुद्र की ये कूद गयो क्षण माही. लंका जारी सिया सुदिलायो
पर गर्व नहीं मन माई भरत भाई कपी से उरीन हम नाही आज्ञा भंग कधीच आज्ञा मोडली नाही कधीच नाही आज्ञा भंग कबहू नहीं कीनी जहाँ पठायो वहाँ जाई तुलसीदास पवन सुत महिमा प्रभु निज मुख करत बड़ाई भरत भाई कपी से उरीन हम नाही भरत भाई कपी से उरीन हम नाही हनुमान चालीसेला जा पोरं पाठवा आणि त्यांचं बोट हनुमानाच्या ताब्यात द्या सांभाळील महाराज तुमच्या लेकराला हनुमान तुम्ही नसल्यावर म्हणून राम जन्माचा उत्सव आहे शेवटचं एक रामाचं भजन होईल त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होईल सगळ्यांनी हात वर करा लय गोड सप्ताह महाराष्ट्रात मालगावचा सप्ताह प्रसिद्ध झाला महाराष्ट्रात मालगावचा सप्ताह दिसणार जोरात टाळी वाजवा कारण एकच उद्या राम जन्म आहे आणि आनंदाचा दिवस आहे म्हणून रामाच्या नावानं आज रात्री भजन करा रामाचं नामस्मरण करा कल्याण होईल श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम राम जय श्रीराम श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम राम मंगलमय नाम तुझे सतत राहू दे मंगलमय नाम तुझे सतत राहू दे श्रीराम राम राम 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 श्रीराम श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम 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 राम राम श्रीराम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण 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 राम श्रीराम राम राम श्रीराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायणगिरी महाराज की कीर्तन संपलं लक्षात ठेवा संत चरणराजाचा परिणाम होतो वेळ आपली संपली नाही तर भैरवी घेतली असती कारण लय लांबवलं तर मग बाबा जेवताना बाबा जगत त्याला टाइमच कळा ना तर कोणी धरून आणला होता म्हणून शेवटचं चरण आहे तुका म्हणे साधन सुलभ व मटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य असेल तर साधू भेटतात आणि कल्याण होतं आणि जीवनाचं सोनं होतं असा आपला अभंग आहे हा राम जन्माच्या श्रीरामनवमीच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि माझी कीर्तन सेवा या ठिकाणी थांबवतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 माऊली रे कुणी